नमस्कार, माधुरी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। तर आज आपण मस्त अशी साबुदाणा बटाट्याची टिक्की आणि आपण त्याचा चाट बनवू शकतो बरं का। तर आपण आज ते बनवणार आहोत आणि हे बघा तुम्हाला वरतून दिसेल एकदम क्रिस्पी आणि आतून पोकळ अशी मस्त अशी साबुदाणा बटाट्याची टिक्की कशी बनवायची ते बघणार आहोत। चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। आणि रेसिपी म्हणायला गेली ना तर एकदम सोपी आणि तर मी त्यासाठी 2 प्रकारच्या चटण्या बनवल्या त्याची रेसिपी दाखवणार आहे। तिथे मिरची घेतली, शेंगदाणे घेतले, तिखट आणि मीठ। आता जसं आपण साबुदाणा वडा बनवला ना त्या एकाच मिश्रणापासून मी साबुदाणा वडाही बनवला आणि वडीही बनवली म्हणजे टिक्की बनवली। आणि आता हे याला मिक्स करून घेऊया। आता तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलीच असेल, ही क्लिप मला यामध्ये टाकायची नव्हती, पण नवीन आपले ऑडियन्स व्हिडिओ बघतात त्यांसाठी समजायसाठी। आता इथं काही शब्दांना मी 1 वाटी शब्दांना मिक्सरला फिरवून घेतला आहे आणि 2 वाटी शब्दांना भिजवलेले घेतला। आणि आता हा शब्दांना ना 8 तास कंप्लीट भिजवू दिला होता। आणि यामध्ये घालायचं हिरव्या मिरची ठेचा, शेंगदाण्याचा कूट, लाल मिर्च पावडर, मीठ आणि आता ना हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि याचा चांगला असा उंडा मळून घ्यायचा। आता हे बघा याला चांगलं मळून घ्यायचं म्हणजे तेव्हा ती आपली वडी सेट होते। परत म्हणतात काय केलं माधुरी तुम्हाला सांगितलं नाही। आता याला तेल लावायचं एका प्लेटला आणि वरतून आपल्याला ही वडी तापवून घ्यायची। आणि बाकीच्या याचं आपण ना साबुदाणा वडे बनवली आणि फक्त 1 प्लेटच मी साबुदाणा टिक्की बनवली। आणि आता याला चांगलं थापून घ्यायचं, थापताना खाली चांगलं प्रेस करायचं, नाहीतर मग काय होईल वडी सेटच होणार नाही। आणि बटाटे साबुदाण्याचं प्रमाण योग्य घ्यायचं, बटाटा जर कमी पडला तर ती वडी बनवू येऊ शकत नाही। आता याला चांगलं थापून घेतलं की नाही, चांगलं प्रेस करून थापायचं म्हणजे त्याची वडी बरोबर वडी बनते। आणि खरं सांगायला गेलं ना साबुदाणा वड्यापेक्षा ना ही वडी ना खूप छान लागते, खूप क्रिस्पी लागते। आता हे ना आपल्या फ्रीजमध्ये ठेवायचं। आता आपण चटणी बनवून घेऊ। शेंगदाणे घेतले भाजलेले, 1 चमचा खोबरं, 1 हिरवी मिरची, लाल तिखट चवीनुसार आणि मीठ। आता ना यामध्ये आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं बरं। काही नाही यामध्ये आपण ना दही घालूनही चटणी बनवू शकतो, पण ना जर घरामध्ये दही नसेल ना तर लिंबू घ्यायचा, अर्धा लिंबू पिळायचं, सेम टेस्ट लागते, जास्त काही फरक पडत नाही। आता हे मिक्सरला फिरवलं बघा काय मस्त असं लालसर वाटण तयार झालं आहे। आता ना 1 चमचाभर तेल घ्यायचं, मिरची टाकायची, तडतडू द्यायची चांगली आणि आपल्याला हे वाटण घालायचं आणि पाणी ॲडजस्ट करायचं। खूप सारं पाणी यामध्ये घालायचं नाही, थोडंसं पाणी घालायचं आणि थोडी घट्टसरच आपल्याला चटणी बनवायची। आपण इडलीची चटणी जशी बनवते, इडली डोश्याची, अगदी त्याच प्रकारे बनवायची। याला आता थोडं घट्टसर होऊन द्यायचं आणि एकदम लो फ्लेमवरतीच आपल्याला ही चटणी बनवून घ्यायची। हे बघा आता कडेला शुकू यायला लागली। आता आपली ही चटणी तयार झाली। आता ना 1 तास झाला आहे, मी आधी वडे तळून घेतले आणि पूर्ण 1 तास झाला आहे आणि फ्रीजमध्ये ठेवलेली ही प्लेट बाहेर काढली आणि याच्यात आपल्याला वड्या बनवून घ्यायच्या। आता हे बघा वडी कुठंच तुटत नाही, एकदम अशी परफेक्ट आपली वडी तयार झाली। आणि तुम्ही साबुदाणा वडे बनवताना त्यावेळेस ना हे एकदा नक्की ट्राय करा, खूप छान लागेल आणि घरातल्या सगळ्यांना आवडेल। कारण हा प्रकार मी पहिल्यांदाच ट्राय केला आणि खूप छान झाला। आणि बघा इतक्या जाडीचं ठेवायचं आणि अजिबात तुटत नाही, साबुदाणा आणि बटाट्याचं प्रमाण योग्य असलं की। आणि काही साबुदाणा आपल्याला मिक्सरला फिरवायचं बरं का, नुसतं साबुदाणा आणि बटाट्याने ती वडी मिळून येत नाही। आता तेल कसं गरम करायचं
तेल थोडं आधी चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं. मग मीडियम फ्लेमवरती आपल्याला वड्या तळून घ्यायच्या. मीडियम टू हाय फ्लेमवरती, एकदम कमी फ्लेमवरती ह्या वड्या तळायच्या नाही, नाहीतर मग खालीच चिकटतात. आणि सुरुवातीचे 1 मिनिट त्याला अजिबात हात लावायचा नाही. त्याला सेट होऊ द्यायचं वड्याला आणि मग त्याला पलटून घ्यायचं. नाहीतर काय होईल, आपण ज्या झारीलाच ना ती वडी चिकटून येईल, किंवा मग खाली कढईमध्ये तर चिकटून येईल, किंवा मग वड्याला वड्या चिकटवत आहे. हे बघा इथं ही ना वडी चिकटलीच, पण काही नाही, एवढा काही फरक पडत नाही. आपण जेव्हा तळून बाजूला घेतो ना तेव्हा बाजूला होतात. आता ना एकदम आतून पोकळ झाल्याचं साईन आहे बघा. हे आपल्या ना वडी ना एकदम फुगून वरती आली आणि अजिबात फुटतही नाही बरं. नाही तर साबुदाणा वडा बनवताना तुम्ही तर एखाद्या वेळेस अनुभव आलाच असेल, डायरेक्ट साबुदाणा वडाच बाहेरच येतो कढईतून, तेलासकट बाहेर येतो. आता हे बघा किती मस्त अशी आपली पोकळ आणि फुगलेली साबुदाणा वडी तयार झाली. आणि याला चांगलं खरपूस तळून घ्यायचं. चांगला कलर चेंज होईपर्यंत. आता मी आधी साबुदाणा वडे बनवले होते ना, तर ते तेलाचं थोडं खरकट तेल आणि मग आपली मस्त अशी साबुदाणा टिक्की तयार आहे. वा काय सुरेख दिसते. आणि अशाच मी आता सगळ्या तळून घेणार आहे. आता हे टाकताना ना आपलं तेल थंड व्हायचं, थोडं 1 मिनिट वेट करायचा, तेल गरम होऊ द्यायचं चांगलं, मग भरतून हे वडी टाकायची आणि अशी मस्त अशी तळून घ्यायची. दिसतानाच काय छान दिसते बघा. आणि आतून पोकळ झाली आणि वरतून क्रिस्पी झाली. आणि ही कशी खायची माहिती आहे का, आपण ताक असतं ना, ताकमध्ये वडी टाकायची, थोडीशी चटणी टाकायची आणि चमच्याने खायची. आणि यामध्ये थोडंसं बारीक करून ना खिरा कट करून टाकायचं, खूप मस्त लागते. आणि बघा अशी मस्त अशी कुरकुरीत झाली आणि आतून पोकळ झाली. छान आहे ना रेसिपी. आणि यासोबत ना मी खाण्यासाठी 2 प्रकारच्या चटण्या बनवल्या. आधी या चटणीची रेसिपी दाखवली, आणि ही चटणी ना फक्त आपली जी तळायची मिरची असते ना, ती मिरचीच मी मिक्सरला बारीक फिरवून घेतली आणि थोडंसं तेलाचं टाकली. आणि हे बघा आता ना दोन्ही चटण्या खूप अप्रतिम झाल्या. आणि जर आवडली ना रेसिपी, एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.